मित्रांनो, 10 नोव्हेंबरपासून कर्क राशीमध्ये गजकेसरी योग जुळून येतोय आणि हा योग पुढचे काही दिवस कायम असणार आहे. या योगाचा फायदा होणाऱ्या राशी कोणत्या आहेत ते आता बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास असणार आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे कर्क रास, चौथी रास आहे कन्या रास, पाचवी रास आहे तुळ रास, सहावी रास आहे वृश्चिक रास, सातवी रास आहे धनु रास आणि आठवी रास आहे मीन रास. बरं, आता या प्रत्येक राशीला कसा फायदा होणार आहे पटकन जाणून घेऊया. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीला गजकेसरी आणि हंस या दोन्ही योगांचा एकत्रित असा फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते, समाजात आदर वाढू शकतो, कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे, वरिष्ठ अधिकारी कामावर खुश होऊ शकतात. अशा परिस्थितीत मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. त्याचबरोबर बोनस सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुखसोयी आणि मानसिक शांती वाढेल. यशाचे नवे दरवाजे मेष राशीसाठी 10 नोव्हेंबरपासून उघडणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीला नशिबाची भरभक्कम साथ नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येतील. ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणींपासून आता तुम्हाला सुटका मिळेल. आध्यात्मिक कल तुमचा वाढेल. पूजा, धार्मिक विधी आणि तीर्थयात्रेत तुम्ही अधिक रस घ्याल. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ वैवाहिक जीवनात गोडवा आणेल. जुने मतभेद दूर होऊ शकतात. व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. नवीन ऑर्डर किंवा व्यवसायाच्या चांगल्या संधी नक्कीच तुम्हाला या काळात मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कर्क रास. गजकेसरी राजयोग कर्क राशीसाठी शुभ असणारे एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बौद्धिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने तुमची कामं पूर्ण होतील. घर, वाहन खरेदीसाठी किंवा कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी हा काळ अनुकूल म्हणावा लागेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. जोडीदाराला तुमच्या या काळामध्ये नक्कीच फायदा होताना दिसणार आहे. कन्या रास. कन्या राशीसाठी तयार होणारा गजकेसरी राजयोग हा उत्पन्न लक्षणीयरित्या वाढवणारा ठरेल. उत्पन्नाचं नवीन साधन सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतं. गुंतवणुकीतून किंवा मागच्या काही व्यवसायातून अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात आणि सामाजिक वर्तुळात तुमची ओळख आणि आदर वाढेल. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये सुद्धा नफा मिळू शकतो. तुळ रास. तुळ राशीच्या ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत त्या व्यक्तींना नोकरीच्या काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. लेखन, अध्यापन या माध्यमांमध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ लाभ देऊ शकेल. आत्मविश्वासात लक्षणीयरित्या वाढ होईल. समाजात आदर वाढेल. करिअर नवीन उंचीवर पोहोचेल. नवीन प्रकल्प, पदोन्नती, एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी मिळू शकते. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना कीर्ती आणि आदर दोन्ही मिळताना दिसेल. जीवनात दीर्घकालीन आव्हानं जी आहेत ती संपुष्टात येतील. मित्र आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ तुम्ही घालवाल. परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. ध्येय साध्य होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित बाबींमध्ये नक्कीच यश मिळेल. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी या काळात उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल. उत्पन्नाचं नवीन साधन उदयास येऊ शकतं. व्यावसायिकांसाठी नवीन करार आणि नवीन सौदे यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि बचतीचेही सकारात्मक परिणाम मिळतील. त्याचबरोबर ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या संधी समोर येऊ शकतात. इच्छा पूर्ण होऊ शकते. संधी समोर येणार आहेत पण त्या संधीचा लाभ मात्र तुम्हाला करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर संधीचं सोनं कसं करायचं हे सुद्धा तुमच्या क्षमतेवर आणि कौशल्यावर अवलंबून आहे. आता वळूया मीन राशीकडे. मीन रास लकी ठरू शकते. या काळात भाग्यवान ठरू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. पदोन्नती, चांगली पगारवाढ शक्य आहे. आयुष्यातील दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात. प्रेमजीवन चांगलं राहणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. शेअर बाजारात सुद्धा पैसे तुम्ही गुंतवले तर तुम्हाला लाभ होऊ शकतो. वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील. मित्रांनो, लक्षात घ्या, गजकेसरी योगासह गुरु आणि शुक्र यांचा शतांक योग सुद्धा जुळून येतोय. 11 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु कर्क राशीत वक्री होत आहे, तर डिसेंबर महिन्यात गुरु वक्री चलनाने पुन्हा मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु कर्क राशीत असल्यामुळेच हंस महापुरुष राजयोग जुळून आलेला आहे. या राजयोगाचा लाभ सुद्धा या सगळ्या राशींना होणार आहे. गुरु ग्रहामुळे जुळून आलेले राजयोग अतिशय शुभ आणि फलदायी मानले जातात.
जवळपास एका तपानंतर असे योग जुळून आल्याचं म्हटलं जात आहे। या शतांक गजकेसरी हंस महापुरुष राजयोगाचा अनेक राशींना जबरदस्त फायदा, सर्वोत्तम नफा, सर्वोत्कृष्ट लाभ होऊ शकतो। नवीन नोकरीसह पदोन्नती, पगारवाढ, व्यापारात यश, प्रगती, नफा, फायदा प्राप्त होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जाते। तुम्ही सुद्धा तुमच्या राशीसाठी जुळून आलेल्या या चांगल्या योगांचा, या चांगल्या संधींचा लाभ अवश्य घ्या। मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ। ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।